जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत. तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती. सादर करत आहेत सोनलताई. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 43. विमर्शन राजाची कथा. विणकरास मल्लिकार्जुन दर्शन. मला आता पुढे काय झाले ते कृपा करून सांगा. पुढचे श्री गुरुचरित्र ऐकण्यास मी आतुर झालो आहे. असे नामधारक म्हणाला असता सिद्धयोगी पुढची कथा सांगू लागले. श्री गुरूंचे अनेक शिष्य भक्त होते. त्यांना एक विणकर कोष्टी श्री गुरूंचा परमभक्त होता. तो आपले नेहमीचे काम संपले की संध्याकाळी श्री गुरूंच्या मठात येत असे व श्री गुरूंची सेवा म्हणून मठाच्या आवारातील केर कचरा काढून श्री गुरूंना लांबूनच नमस्कार करीत असे. हा त्याचा क्रम कित्येक दिवस चालू होता. एकदा शिवरात्री पर्व जवळ आले असता त्या विणकराचे आई वडील व इतर लोकांनी श्रीशैल्य यात्रेला जाण्याचे ठरविले. तू पण आमच्याबरोबर यात्रेला चल. शिवरात्रीला श्री मल्लिकार्जुनाचे दर्शन घेतले असता मोठे पुण्य मिळते असे सांगून सर्वांनी त्या विणकराला खूप आग्रह केला. त्यावर तो विणकर म्हणाला, मी येणार नाही. तुम्ही सर्व मूर्ख अज्ञानी आहात. माझा श्रीशैल्य पर्वत येथेच आहे. श्री गुरूंचा मठ हाच श्रीशैल्य पर्वत व श्री गुरु हेच मल्लिकार्जुन. श्री गुरूंचे चरण सोडून मी कोठेही येणार नाही. सगळे लोक त्याला हसले व यात्रेला निघून गेले. तो एकटाच श्री गुरूंची सेवा करण्यासाठी मागे राहिला. नेहमीप्रमाणे तो मठाची झाडलोट करण्यासाठी आला. श्री गुरूंनी त्याला विचारले, अरे, तुझे सगळे लोक श्रीशैल्य यात्रेला गेले, मग तू का नाही गेलास? तो विणकर म्हणाला, स्वामी, तुमच्या चरणांशी माझी तीर्थयात्रा आहे. सर्व तीर्थ तुमच्या चरणांशी असताना लोक मूर्खासारखे तीर्थयात्रेला जातात व पाषाणाचे दर्शन घेतात. याला काय म्हणावे? पुढे माघवंद्य चतुर्दशीला शिवरात्र आली. 2 प्रहरी श्री गुरु संगमावर होते. त्या विणकराने शिवरात्रीचा उपवास केला होता. त्याने संगमात स्नान करून श्री गुरूंच्या चरणांचे दर्शन घेतले. श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, तू एकटाच कसा मागे राहिलास? तू श्रीशैल्य पर्वत पाहिला आहेस का? ती यात्रा कधी पाहिली आहेस का? त्यावर तो विणकर म्हणाला, स्वामी, तुमचे चरणदर्शन हीच माझी यात्रा. तुमच्या
चरणदर्शनाने सर्व यात्रा केल्याचे पुण्य मला मिळते. त्याचा हा भक्तिभाव पाहून श्री गुरु म्हणाले, चल, मी तुला यात्रा दाखवितो. माझ्या पादुकांना घट्ट धरून ठेव व डोळे झाकून घे. त्या विणकराने तसे केले असता श्री गुरूंनी एका क्षणात श्री शैल्य पर्वतावर त्याला नेले व डोळे उघडण्यास सांगितले. त्या विणकराने डोळे उघडून सभोवती पाहिले. तो खरोखरच आपण श्री शैल्य पर्वतावर आलो आहोत असे त्याला दिसले. श्री गुरु म्हणाले, अरे, असे काय बघत बसला आहेस? लवकर जा व दर्शन घे, क्षौरही कर. मग तो विणकर देवदर्शन करून स्नान करण्यासाठी गेला. तो तेथे त्याला त्याचे आई वडील व त्याच्या गावातले लोक यात्रेला आलेले दिसले. त्यांनी त्याला विचारले, आमच्याबरोबर चल म्हटलं तर आला नाहीस, मग असा लपतछपत का आला आहेस? त्यावर तो विणकर म्हणाला, छे, मी तुमच्या मागोमाग आलो नाही. श्री गुरु आणि मी आजच दुपारी निघालो. श्री गुरूंनी मला एका क्षणात इथे आणले. मी आत्ताच आलो आहे. पण त्याच्या या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. हा खोटे बोलतो आहे असेच सर्वांना वाटले. मग तो विणकर स्नान करून व पूजा साहित्य घेऊन मंदिरात गेला. त्यावेळी त्याला शिवलिंगावर साक्षात श्री गुरु बसलेले दिसले. लोक शिवलिंगाची म्हणून पूजा करीत होते. ती पूजा श्री गुरूंचीच होत होती. तो विणकर त्यांना म्हणाला, स्वामी, तुम्ही साक्षात शंकर आहात, मल्लिका अर्जुन आहात. तुम्ही जवळ असताना हे लोक इतक्या दूर कशासाठी येतात? मी तुम्हाला शिवलिंगाच्या स्थानी पाहिले, मग इथवर येण्याची गरज काय? त्यावर श्री गुरु म्हणाले, परमेश्वर सर्वत्र आहे, ही गोष्ट खरीच. तथापि स्थान महात्म्यही असतेच. यासंबंधी एक कथा मी तुला सांगतो. ही कथा स्कंद पुराणात आलेली आहे. माघवंद्य चतुर्दशीला म्हणजे शिवरात्रीला श्री पर्वताचे महात्म्य फार मोठे आहे. ती कथा ऐक. श्री गुरूंनी सांगितलेली कथा सिद्धयोगी नामधारकाला सांगू लागले. विमर्शन राजाची कथा. खूप वर्षांपूर्वी किरात देशात विमर्शन नावाचा एक राजा होता. तो अत्यंत पराक्रमी, शूर होता. तो सदैव शिकार, हिंसा, मद्यमांस सेवन करीत असे. तो अत्यंत निर्दयी होता. अधर्म आचरण करण्यात त्याला काहीही वावगे वाटत नसे. चारही वर्णातील स्त्रियांचा उपभोग तो घेत असे. असे असले तरी तो मोठा शिवभक्त होता. तो भगवान सदाशिवाची नित्यनेमाने पूजा अर्चा करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव कुमुद्वती. ती मोठी गुणी व चतुर स्त्री होती. एकदा तिने आपल्या पतीला एकांतात विचारले, नाथ, तुम्ही भगवान सदाशिवाची नित्य पूजा अर्चा करता. सदाशिवापुढे भक्तिभावाने नृत्य गायन करता. शिवकथा नित्य ऐकता. मग असे असतानाही तुमच्या हातून रोज पापकर्म का होतात? अनेकांची हत्या का होते? हे असे का? असे का बरे होत आहे? राजा विमर्शन म्हणाला, तू विचारलेस म्हणून सांगतो. मला पूर्वजन्मातील बरेच काही आठवते. ते ऐक. मागील जन्मी मी पंपानगरीत
कुत्रा म्हणून जन्मास आलो. एकदा माघ महिन्यातील शिवरात्रीच्या दिवशी एका शिवमंदिरासमोर येऊन मी उभा राहिलो. मंदिरात शिवशंकरांची पूजा अर्चा चालू होती. ती मी लक्षपूर्वक पाहत होतो. त्यावेळी तेथील एका सेवकाने मला काठीने मारले. तेव्हा मी उजव्या बाजूने पळून शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली व पुन्हा होतो तिथे येऊन उभा राहिलो. त्यावेळी त्या सेवकाने अत्यंत रागाने मला काठी मारली. वर्मी घाव लागल्याने मी तेथेच प्राण सोडले. तेवढ्या पुण्यकर्माने मला या जन्मी राजदेह प्राप्त झाला. आता मी दुराचारी का आहे? कारण कुत्र्याचे काही गुणदोष माझ्यात शिल्लक आहेत. मी सध्या जे वागतो ते चांगले नाही हे मलाही कळते. तरीही पूर्वसंस्कारामुळे माझ्या हातून हे वाईट कर्म घडते. राणी कुमुद्वतीने विचारले, तुम्हाला पूर्वजन्माचे ज्ञान आहे, तर आता मला सांगा, गतजन्मी मी कोण होते? राजा म्हणाला, तू गतजन्मी कबुतरी होतीस. तू मांसाचा तुकडा तोंडात धरून जात असता एका ससाण्याने तुझा पाठलाग केला. तू शिवमंदिराला 3 प्रदक्षिणा घालून शिखरावर बसलीस. तू खूप दमलीस. तेवढ्यात त्या ससाण्याने तुझ्यावर हल्ला केला. तू शिवमंदिरासमोर मरून पडलीस. त्या पुण्याने तू या जन्मी राणी झालीस. राणी म्हणाली, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात. स्वामी, मोठे पुण्यपुरुष तुम्ही आहात. आता यानंतर आपणा दोघांना कोणकोणते जन्म मिळतील ते मला सांगा. राजा म्हणाला, हे चंद्रमुखी, तू पुढील जन्मी पुन्हा राणी होशील. पुढील जन्मात मी सिंधू देशाचा राजा होईन आणि तू जया नावाची राजकन्या होशील. त्या जन्मीही तुझा माझ्याशी विवाह होईल. तिसऱ्या जन्मी मी सौराष्ट्र देशाचा राजा होईल आणि तू कलिंग देशात जन्म घेशील व माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मी मी गांधार देशाचा राजा होईल व तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी तुझा माझ्याशीच विवाह होईल. पाचव्या जन्मी मी अवंतीचा राजा होईन व तू दाशार्ह राजाची कन्या होशील आणि मला वरशील. 6व्या जन्मी मी आनार्त देशाचा राजा होईल व तू ययाती राजाची कन्या होशील आणि तुझा माझ्याशी विवाह होईल. 7व्या जन्मी मी पांड्य राजा होईल व तू पद्मराज कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील व माझीच पत्नी होशील. त्या जन्मात मी मोठी कीर्ती मिळवीन. शिवप्रसादाने मी शत्रूंना शिक्षा करीन, धर्माची वाढ करीन, सतत शिवभजनात गढून जाईल. मग त्या जन्मी मी पुत्राला राज्य देऊन तपश्चर्येला वनात निघून जाईल. अगस्ती ऋषींना मी शरण जाईल व शिवदीक्षा घेऊन तुझ्या समवेत कैलासपदाला जाईल. ही कथा सांगून श्री गुरु विनकराला म्हणाले, आता तुला स्थान महात्म कसे असते हे लक्षात आले असेल. त्या कुत्र्याला शिवरात्रीच्या दिवशी अजाणतेपणी उपवास घडला होता. त्याने शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली आणि त्याला शिवदर्शन घडले. त्यामुळेच त्याची पशु इत्यादी योनीतून मुक्तता झाली. 7 जन्म राजवैभव त्याला प्राप्त झाले व शेवटी मोक्षप्राप्ती झाली. त्या कबुतरीने कळसाला प्रदक्षिणा घातली व तेवढ्या पुण्याने तिलाही 7 जन्म
राजवैभव प्राप्त झाले आणि शेवटी मुक्ती मिळाली. यावरून विशिष्ट तिथी, दिनविशेष, तीर्थक्षेत्र, देवस्थान यांचे महात्म्य अलौकिक असते हे तुझ्या लक्षात आले असेल. म्हणूनच केवळ सामान्य लोकच नव्हे तर मोठमोठे ऋषी, मुनी, तपस्वी तीर्थयात्रा करतात, देवदर्शन घेतात. गाणगापुरातील लोक इतक्या दूर अंतरावर तीर्थयात्रेसाठी आले हे अगदी योग्यच. गाणगापुरात संगमात कल्लेश्वराचे मंदिर आहे. तो कल्लेश्वर म्हणजे श्री शैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनच आहे. या भावनेने त्याची नित्य पूजा अर्चा कर. श्री गुरु विणकराला घेऊन क्षणार्धात गाणगापुरात पुन्हा संगमावर आले. ते संगमावर थांबले व विणकरास मठात पाठविले. गावातले लोक श्री गुरूंना शोधत होते. त्यावेळी विणकर मठात आला. लोकांनी त्याला विचारले, तू कुठे होतास आणि हे क्षौर का केलेस? तेव्हा विणकराने सर्व कथा, घडलेली सारी घटना प्रांजळपणे सांगितली व श्री गुरु संगमावर आहेत असे सांगितले. काही लोकांचा विणकराच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता, पण काही लोकांना श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची कल्पना असल्याने त्यांनी विणकराचे बोलणे खरे मानून श्रीगुरूंबद्दल व त्यांच्या श्रद्धेबद्दल त्यांचे कौतुक केले. मग सर्वांनी संगमावर जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली. काही दिवसांनी श्री शैल्य यात्रेला गेलेले लोक परत आले. त्यांनी श्रीगुरू व विणकर श्री शैल्य यात्रेला आले होते असे सांगताच सर्वांना पुन्हा एकदा श्रीगुरूंच्या अलौकिक सामर्थ्याची खात्री पटली. अशा रीतीने श्रीगुरु चरित्र अमृतातील विमर्शन राजाची कथा विणकरास मल्लिकार्जुन दर्शन नावाचा अध्याय 43 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. या अध्यायात एका विणकराची कथा आहे. तो महान भक्त होता. घरचा कामधंदा करून नंतर तो श्री गुरूंच्या मठात येत असे. अंगण झाडीत असे. दुरूनच श्री गुरूंना तो नमस्कार करीत असे. श्री गुरु सेवा सांगतात याची वाट पाहत तो राही. एकदा शिवरात्र आली तेव्हा त्याचे नातलग श्री शैल्यास यात्रेला गेले. हा विणकर श्री गुरूंनाच शिव मानून तिथेच राहिला. पण इतर लोक श्री गुरूंचा प्रभाव जाणणारे होते, पण अविद्येने मस्त झाल्यामुळे त्यांची त्याबद्दलची भावना एवढी अलौकिक झालेली नव्हती. मुक्ताला मुक्त म्हणून ओळखणे सामान्य लोकांना कठीण जाते. भागवतात उद्धवाला श्रीकृष्ण स्वतःचे उदाहरण देऊन हे तत्व समजावून कसे सांगतात ते पहा. प्रारब्ध व शास्तव जाण एकादे अवचटे दिसे चिन्ह. इतुक्यासाठी मुक्तपण मानी कोण जगा माझी. पदाची पदवी सर्वथा जग माझी लपवी. जो आपली मुक्तता मिरवी तो लोभ स्वभावी दांभिकू. शक वामदेव मुक्त म्हणता सर्वांसी न म्हणवे सर्वथा. मा इतरांची काय कथा माझी ही मुक्तता न मानिती. म्या गोवर्धनू उचलिला दावाग्नी प्राशिला. अगबग विदारिला प्रत्यक्ष नाशिला काळिया.
जो जो हा देव्हाडा, तो तो नीच नवा पवाडा. निज सुखाचा उघडा, केला रोकडू सुकाळू. त्या माझे मुक्तपण, न मानिती याज्ञिक ब्राह्मण. इतरांची कथा कोण, विकल्प दारुण लौकिकी. या लागी मुक्ताचे मुक्तपण, इतरांसी न कळे ते लक्षण. अति विचक्षण जमी माला. तात्पर्य: श्री गुरूंची योग्यता गावातील सगळे लोक जाणत नव्हते. श्री गुरूंनी कृपा करावी तेव्हाच त्यांचे खरे स्वरूप कळणार आहे. आणि ही कृपा काय वाटेवर पडली आहे? आमच्यासारखेही इथे मोह पावतात. अशी कबुली स्वतः ब्रह्मदेव देतात. तिथे इतरांचा काय पाड? भगवंताचे अवतार हे लीलादेह असतात व जीवांचे देह हे कर्मदेह असतात. लीलेने म्हणजे भगवान आपल्या इच्छेप्रमाणे देह धारण करतो, पण जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे देह धारण करावे लागतात. ब्रह्मज्ञान प्राप्त होणे फार कठीण आहे, पण ते देखील सुखाने एखाद्या वेळी प्राप्त होऊ शकेल. परंतु भगवंताच्या लीला देहाचे ज्ञान होणे अत्यंत कठीण. एकनाथी भागवतात व्याधस्तुतीत म्हटले आहे, सुवे होईल ब्रह्मशान, परी तुझे स्वलीला देह धारणा. याचे कळे पर्यवसान, आणि सहान झाल्याही. ब्रह्मज्ञानी ब्रह्मनिष्ठ जरी कोणी असले तरी त्यांना भगवंताच्या अवतार देहाची यथार्थ कल्पना होणे हे शक्य नसते. हे कृष्णावतारी इंद्राला व ब्रह्मदेवाला झालेल्या पश्चातापावरून लक्षात येण्यासारखे आहे. विनकर भक्ताला श्री गुरूंनी श्रीशैल पर्वत दाखविला. तेथे त्याला त्याचे सर्व नातलग भेटले. तेव्हा त्यांनी तू केव्हा आलास, लपतछपत का आलास असे त्याला विचारले. तेव्हा तो म्हणाला, मी श्रीगुरूंबरोबर आत्ताच आलो. श्री गुरूंनी त्याला एक क्षणात गाणगापुराहून श्रीशैलापर्यंत तात्काळ नेले होते. बाकी त्यावेळी तो प्रवास कित्येक दिवसांचा होता. असे 15 दिवस यात्रेकरू परत आले आणि म्हटले आहे. त्यावरून दिसते तो भक्त बेल फूल वगैरे घेऊन पूजेसाठी गर्भगृहात गेला. त्यावेळी तिथे त्याला शंकराच्या पिंडीऐवजी श्री गुरूच बसलेले दिसले. नंतर त्याने श्री गुरूंना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी त्याला ईश्वराचे व काही स्थानांचे विशेष महत्त्व असते असे सांगितले. यासाठी आपण त्यांच्या 10व्या अध्यायातील परमेश्वराच्या विभूतीचे वर्णन वाचले तर स्थान महात्म काय असेल, ते काय असते हे आपल्या लक्षात येईल. विमर्शन राजा पूर्वजन्मी कुत्रा होता. या जन्मी त्याचा तो स्वभाव गेला नाही. तसेच शिवालयात घडलेल्या अवचित पुण्यकर्मामुळे त्याला राज्यभोग मिळाला. या दोन्ही गोष्टी मोठ्या बोधक आहेत. पापाचे फळ व पुण्याचे फळ हे माणसाला वेगवेगळी भोगावी लागतात, हे यावरून लक्षात येईल. शिवालयात मृत्यू पावण्याचे फळ पुढील जन्मी राजवैभव मिळण्यात त्याला भोगता आले. त्याचवेळी कुत्र्याप्रमाणे वागणेही चालू राहिले. पत्नीला त्याच्या दुराचाराबद्दल वाईट वाटे व असे का असा प्रश्नही तिला पडत असे. पण त्याने पूर्वजन्मीचे वृत्त सांगितल्यावर तिच्या मनातील वैषम्य दूर झाले आणि तिची जिज्ञासा जागृत झाली. हल्लीही आपल्याला देवाची भक्ती करणारे काही लोक
इतरत्र अनितीने वागताना दिसतात, तो त्यांचा पूर्वजन्मीचा संस्कार असतो असे समजून त्यांचा धिक्कार न करता देवाकडे त्यांना सद्बुद्धी देण्याबद्दल प्रार्थना करावी. त्यायोगे आपल्या तपाची वृद्धी होत असते. पापाची निंदा करावी. पापी माणसाची निंदा करू नये. निंदेने आपल्या तपाची हानी होत असते. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.